आणि बातमी आहे ती महायुतीच्या जागा वाटपाबाबतची। दिल्लीतील बैठकीमध्ये गोंदियामध्ये पटेले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। कारण नाना पटोलेंनी ही टीका केलेली आहे। नाना पटोले यांचं नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली। प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढवावी असं आवाहन पटोलेंनी केले। मोठे गोष्ट करतात, त्यांनी आपल्या तालुक्याचा भला नाही करू शकले, जिल्ह्याचा विकास करण्याची तर फार दूरची गोष्ट झाली आहे। आणि म्हणून मित्रांनो, आम्ही पाहतो ना कोण किती अवकाशचा माणूस आहे। आज आम्ही राज्यसभेवर असलो, काय चिंता करू नका, या दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्धार हे प्रफुल्ल पटेलांचा आहे। त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडू देणार नाही, हे आमचा निर्धार आहे। कोणाची औकात काय आहे याला जनता त्याचं मूल्यमापन करते। आता ज्या नेत्याला एवढा घमंडच झालेला असेल ते एकदा निवडणुकीमध्ये उभं होऊन जावं, मग त्यांना त्यांचं मूल्यमापन कळेल आणि औकात कळेल। या पद्धतीनं एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, जंत्रीचं करायचं, तर आमच्याजवळ पण जंत्री आहेत, आम्ही कोणाच्याबद्दल व्यक्तिगत जात नाही, पण एवढ्या मोठ्या नेत्यांनी या पद्धतीचं भाषण करावं हे लज्जास्पद।